श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बऱ्याच वेळा आपण स्वामी महाराजांची नित्यसेवा करतो, पारायण करतो, त्यावेळेला 11 माळी जप करतो किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचत असतो. काय होतं, आपण ग्रंथ तर वाचत असतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं की मध्येच आपलं लक्ष विचलित होतं. आपण ग्रंथ वाचतोय, ग्रंथावरून नजर फिरवतोय, स्वामी समर्थ मंत्राचं पठण करतोय, माळेचा एक एक मणी खाली ओढतोय, पण आपल्या मनात वेगळेच विचार चाललेले असतात. आपल्या मनात आपलं मन असं स्थिर नसतं. आपण पुस्तकात काय वाचतोय, कोणता अध्याय वाचतोय हे सुद्धा कधीकधी आपल्याला समजत नाही. आपण वाचत तर असतो, त्या अक्षरांवरून आपली नजर जात असते, पण मन वेगळंच विचारत असतं. बऱ्याच वेळा आपला पूर्ण ग्रंथ वाचून होतो, पूर्ण माळ संपते नामस्मरण करून, पण आपल्या डोक्यातले विचार संपत नाही. असा बऱ्याच ताईंच्या बाबतीत प्रॉब्लेम्स येत असतो, कारण हा स्वतः माझ्या बाबतीतही आलेला आहे. जोपर्यंत तुम्ही हा ग्रंथ वाचताना तुमचं मन स्थिर नाही आहे, तुमच्या मनात विचार यायचे बंद होत नाहीत, तोपर्यंत तुमचं या ग्रंथामध्ये अजिबात लक्ष लागणार नाही. हा ग्रंथ असा आहे ना, तुम्ही एकदा हातात घेतला ना आणि मनापासून पहिला अध्याय वाचायला सुरुवात केला, दुसरा अध्याय, आपलं मन एवढं म्हणजे तो ग्रंथातला प्रत्येक शब्द ज्यावेळेला समजून घेत असतो ना, त्यावेळेला आपल्या मनाला एवढी आवड निर्माण होत असते ना की हा ग्रंथ खाली हातात ठेवूसुद्धा वाटत नाही. जेवढा वेळा वाचू ना तेवढं आपल्याला वाचत राहावंसं वाटतं, एवढा तो छान ग्रंथ आहे. ज्यावेळेला आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतो ना त्यावेळेला हे लक्षात येतं. आणि आपल्या मनात ज्यावेळेला निगेटिव्ह विचार नसतात, फालतू विचार नसतात ना, त्यावेळेलाच हे आपल्यासोबत घडतं. पण ज्यावेळेला आपल्या मनात असंख्य विचार असतो, अनेक विचारांचा कचरा भरलेला असतो ना, त्यावेळेला तुम्ही कितीही काहीही करा, तुम्ही कोणतेही पॉझिटिव्ह थॉट्स देणारे व्हिडिओ बघा किंवा स्वामी महाराजांना मनापासून प्रार्थना करा, जोपर्यंत तुमच्या डोक्यातून विचार जात नाहीत ना, तोपर्यंत तुमचं ग्रंथाचं पारायण करताना किंवा नामस्मरण करताना माळेपासून तुम्ही जप करत असता, त्यावेळेला तुमचं लक्ष लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी स्वतः बदललं पाहिजे. स्वतःच्या मनावर तुमचं कंट्रोल पाहिजे. तुमच्या मनात जे विचार येतात ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यावर तुम्ही स्वतः म्हणजे कंट्रोल ठेवलं पाहिजे. स्वतःचं मन स्थिर पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला या गोष्टी पॉसिबल नाहीत. तुम्ही कितीही पारायण करा, कितीही नामस्मरण करा, 11 माळीऐवजी 51 माळी जप करा, पण त्याचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही. फक्त तुम्ही रोज एक अध्याय वाचा. 21 अध्याय नका करू किंवा 3 अध्याय करू नका, फक्त एक अध्याय वाचा. तो पण फक्त मनापासून वाचायचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आणि असं समजायचं की ते सगळं आपल्यासोबत घडतं आहे, आपणच त्याला साक्षीदार आहे असं समजून तो ग्रंथ वाचायचा किंवा अध्याय वाचायचा. तुम्हाला ना काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, एवढं छान वाटेल ना. आणि नामस्मरण करताना 11 माळी जप नका करू, फक्त एक माळ जप करा, पण ना प्रत्येक माळेवरतील मण्यांवर लक्ष द्यायचं. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि एक मणी खाली खेचायचा आणि फक्त त्या मण्याकडे लक्ष द्यायचं. अजिबात मनात कुठले विचार घ्यायचे नाहीत. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हे मणी कसे खाली येत आहेत, मी कधी मंत्र म्हणतोय, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. बाकी कोणताही विचार करायचा नाही. तुमच्या आयुष्यात एवढे बदल होतील ना. बऱ्याच वेळेला आपलं आयुष्य आपल्या विचारांवर अवलंबून असतं. तुमचे विचार जेवढे चांगले असतील, जेवढे पॉझिटिव्ह असतील ना, तेवढे तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडत असतात, चांगली कामं होत असतात. पण जेवढे तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह विचार असतात, फालतू विचार असतात ना, तेवढे तुमच्या आयुष्यातील जी कामं असतात ना तुमची, ती सगळी बिघडत असतात. याचा अनुभव तुम्हाला रोजच्या जीवनातसुद्धा येऊ शकतो. बऱ्याच वेळेला बघा, आपण कधीतरी हॉटेलमध्ये जेवायला जातो, त्यावेळेला ना हॉटेलमध्ये आपल्याला मेनू कार्ड दिलं जातं. आपण प्रत्येक पदार्थ बघत बसतो का? नाही बघत. आपली नजर कुठं जाते? आपल्या सगळ्या कुटुंबाला किंवा आपल्याला काय आवडते ना त्या पदार्थावर पटकन नजर जाते.
बाकीचे त्यांचे एवढे छान छान पदार्थ असतात, त्यांनी फोटो काढून असं डेकोरेट केलेलं असतं, पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपलं लक्ष कशाकडे असते, आपल्याला काय आवडते, ज्यातून आपल्याला समाधान मिळणार असतं. बरेच जरी पदार्थ असले ना तरी आपण ते नजरेखालून घालवतो आणि तिकडे दुर्लक्ष करत असतो. कधी कधी तिथला वेटरसुद्धा सांगतो की आमच्या हॉटेलची स्पेशालिस्ट ही डिश आहे. त्यावेळेला आपण काय विचारतो, त्यामध्ये काय आहे का, तर आपल्याला ते खाल्ल्यावर समाधान वाटलं पाहिजे, हेच आपण बघत असतो ना. अगदी तसंच आहे, तुम्ही दिवसभरात जे काही विचार करताय ना, त्या विचारातून तुम्हाला किती समाधान मिळतंय, त्याचा तुमच्या आयुष्यात किती उपयोग आहे, त्या विचारांपासून खरंच तुम्हाला काहीतरी चांगलं भेटणार आहे का, तरच ते विचार करा, अन्यथा करू नका. आणि बऱ्याच वेळेला आपण ना दुसऱ्यांचे विचार आपल्या मनात ठेवत असतो. दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळे विचार हे दुसऱ्यांचेच असतात. आपला स्वतःचा त्यामध्ये एकसुद्धा विचार नसतो, आणि जरी असला ना विचार तरी तो आपला निगेटिव्हच असतो. मग कसं काय बरं आपले सगळी स्वप्न पूर्ण होतील, ध्येय पूर्ण होतील, कसं काय आपलं सगळं चांगलं होईल? काहीच होणार नाही ना. जे विचार केल्यानंतर तुम्हाला असं खूप छान वाटतं, तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते, तुमची शांत झोप लागते, तुम्हाला खूप आनंदी वाटतं, ते विचार चांगले आणि पॉझिटिव्ह असतात. पण ज्यावेळेला आपण काही असे विचार करतो त्यामुळे छातीत धडधडतं, पोटात गोळा येतो, हातापायाला मुंग्या येतात किंवा अंग थरथरतं, घाम येतो, हे ज्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात ना, आपण घाबरत असतो, ते सगळे निगेटिव्ह आणि फालतू विचार असतात. मग आपण हे निगेटिव्ह आणि फालतू विचार ज्यावेळेला आपण बंद करू ना, त्यावेळेला यातील आपलं काहीसुद्धा घडणार नाही आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या सगळ्या विचारांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. आपल्याकडे खूप काही चांगल्या गोष्टी असतात करण्यासारखे, पण ह्या निगेटिव्ह विचारांनी एवढा कचरा जमा केलेला असतो ना त्याच्यावर, की आपल्या मनात सारखा एकच विचार, नाही मी हे काही करू शकत नाही, नाही मी माझ्या योग्यतेचं नाही आहे, मी नाही बाहेर पडू शकत, नाही मी काय करू, म्हणजे आपण बरीच कारणं द्यायला लागतो. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. बऱ्याच वेळेला बरेच आपले शारीरिक प्रॉब्लेम्स चालू होतात, ते हे सगळे ह्या विचारांमुळेच होत असतात. त्यामुळे जेवढं कंट्रोल करता येईल ना तेवढं या विचारांना कंट्रोल करा. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण स्वतःला कोणत्या तरी कामात गुंतवून घेणं. जे आपल्याला काम आवडते ना ते करत राहायचं. भले ते म्हणजे मला आता बऱ्याच वेळेला आपल्याला जेवण बनवायची आवड असते ना, रोज नवीन नवीन एक पदार्थ बनवायचा, ठीक आहे. नसेल घरात जास्त आपल्या काही सामान जे आहे ना त्यात आपण बनवायचा, किंवा तुम्हाला शिलाई काम करायला आवडतं, किंवा तुम्हाला क्लास घ्यायला आवडतं, किंवा काही करायला आवडतं, ते करायचं. हळूहळू थोडी थोडी सुरुवात करायची, लगेच तुम्हाला शक्य होणार नाही. कारण हळूहळू सगळ्या गोष्टी करायला लागला ना की तुमच्यात हळूहळू हे सगळे बदल होत जातील. आपण बघतो आपल्या शेजारच्या जर दोघी गप्पा मारत उभ्या राहिल्या असल्या आणि आपलं जर तिकडं लक्ष गेलं आणि आपण काही काम करत असलो तर आपलं त्या कामावर लक्ष नसतं, आपलं त्या दोघींच्यावर लक्ष असतं. बापरे, त्या माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असतील ना, माझंच ती सांगत असेल का, मी कशी वाईट आहे तेच सांगत असेल का, ती तसंच करते, ती सगळं माझ्याबद्दल वाईटच सांगते. बापरे, म्हणजे त्या दोघींच्या मनात जरी विषय नसला ना त्यांनी घेतला तरी आपल्या मनात त्याबद्दल 100 विचार येऊन गेलेले असतात. आपण हा का नाही विचार करत, नाही जाऊ दे, त्या दोघी बोलत आहेत ना, कदाचित त्यांचं बोलत असतील, का त्या माझ्याबद्दल बोलतील, माझा काही संबंध येतो, आणि जरी काही बोलल्या तरी मी का फरक पाडून घेऊ, मला माझं काम आहे ना, माझं काम कसं चांगलं होईल याकडे मी लक्ष देते ना. पण आपलं मन ना त्यांच्याकडेच धावत असतं. त्यामुळं ना जेवढं स्वतःच्या मनाला कंट्रोल करता येईल ना तेवढं कंट्रोल करा. बघा तुम्हाला अनुभव यायला लागतील. रोज सकाळी उठल्यावर आपण स्वतः ठरवायचं आहे आपण कोणत्या चांगल्या गोष्टींचा विचार करायचा आणि कोणत्या वाईट गोष्टींचा विचार करायचा. अशा गोष्टींचा विचार करायचा की जो आपल्या उपयोगात येणार आहे, जो आपल्या कामासंदर्भात आहे, ज्याचा उपयोग आपल्या कुटुंबातील घरच्यांच्यासाठी सगळ्यांसाठी होणार आहे किंवा आपल्या घरातील कामासाठी होणार आहे, त्या गोष्टींचा विचार करायचा. निगेटिव्ह फालतू गोष्टींचा विचार करायचाच नाही. आणि ना म्हणजे फालतू विचार आपल्या डोक्यात भरपूर येत असतात, ते टाळायचे. सरळ आले ना विचार तर हा विचार करायचा, नाही मला आत्ता वेळ नाही आहे,
मला आत्ता चांगला विचार करायचा आहे, एक पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि मला माझ्या कामात लक्ष द्यायचं आहे. मग मी नंतर बघतो ना त्या वाईट विचारांकडे. ज्यावेळेला तुम्ही असं स्वतःला ठणकावून समजून सांगाल ना, त्यावेळेला तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी निगेटिव्ह विचार करणारच नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला उदाहरण दिलं जातं किंवा आपण शेतकरी कुटुंबातील आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेला आपण शेतात धान्य पेरतो त्यावेळेला काय करतो, आपलं धान्य कसं चांगलं येईल याकडे आपलं लक्ष असतं. आपण ज्यावेळेला त्या शेतात तण येतं, गवत येतं नको असलेलं, ते ज्यावेळेला लहान असतं ना त्याच वेळेला ते काढून टाकतो. का तर आपल्याला माहीत आहे ते जर एकदा मोठं झालं तर ते पिकासाठी धोकादायक आहे किंवा ते जमिनीतून पटकन निघणार नाही आणि निघालं तरी त्याच्या मुळ्या सगळीकडे पसरलेले असणार. मग त्यापासून दुसरं तण किंवा गवत येऊ शकतं. त्यासाठी आपण काय करतो, ज्यावेळेला ते छोटं असतं ना त्याच वेळेला ते काढतो तरी किंवा त्याच्यावर औषध मारून तरी टाकतो त्याला. का तर आपलं फक्त लक्ष असतं आपल्या धान्यावर की ते कसं चांगलं येईल. मग आपण ते सगळं काढून टाकतो आणि मग त्याला खत पाणी घालतो आणि ते जास्तीत जास्त म्हणजे चांगलं आणण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यातून आपल्याला फायदा आहे. उद्या आपल्या म्हणजे त्यातून 4 पैसे चांगले मिळणार आहेत किंवा आपल्याला खाण्यासाठी ते उपयोगात येणार आहे. आपण त्या तणाला किंवा गवताला वर जास्त लक्ष देतो का? नाही देत. कारण आपल्याला माहीत आहे त्याच्यापासून आपल्या पिकाला धोका आहे. आपलं पीक हातचं जाऊ शकतं. उद्या आपल्याला खाण्यापिण्यासाठी काही मिळणार नाही. त्यामुळे आपण आपल्या पिकांकडे लक्ष देत असतो. अगदी तसंच करायचं आहे. आपल्याला माहिती आहे ना आत्ता आपल्या हातात चांगलं काम आहे, आपण काहीतरी काम करतोय, ते काहीही असू द्या. मग तुम्ही कपडे धुत असू द्या किंवा भांडी घासत असू द्या किंवा जेवण करत असू द्या, तुम्ही काहीतरी काम करताय ना त्या कामाकडेच लक्ष देऊया ना, त्याचाच विचार करूया ना. उगाच फालतू निगेटिव्ह विचार करून जे आपल्या उपयोगाचे पण नाहीत ते विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा. हे सगळं थांबवा आणि फक्त चांगले विचार आणि पॉझिटिव्हच विचार करा. तुम्हाला खूप छान अनुभव यायला सुरुवात होतील. बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जातं की रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा देवाची पूजा करायची, देवाचे जे मंत्र असतात ते म्हणायचे किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना पण बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की सकाळी उठल्यानंतर तुम्ही ग्रंथ वाचा. शक्यतो जास्तीत जास्त सकाळचीच पारायण करा. हे त्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे. कारण आपल्या मनात सकाळी चांगलेच विचार असतात. आपल्याला बाहेरच्या जगाबद्दल दुनियेबद्दल काही माहीत नसतं जास्त. त्यामुळे आपलं म्हणजे मन ना त्यावेळेला ग्रंथ वाचण्यात लागतं. त्यामुळे शक्यतो ना तुम्हाला पारायण करायचं आहे किंवा 11 माळी जप करायचं आहे किंवा पुस्तक वाचायचं आहे ना तर तुम्ही सकाळी रोज उठल्यानंतर वेळ काढून ते वाचा. त्यावेळेला तुमच्या मनात चांगलेच विचार येणार. त्या ग्रंथातील शब्द ज्यावेळेला तुमच्या मनात तुम्ही आत्मसात कराल ना त्याप्रमाणेच तुम्ही कृती करणार. कितीही ठरवून तुम्ही ठरवलं ना की मी वाईट विचार करणार तरी अजिबात तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर उठा आणि लवकरच पारायण करा, पुस्तक वाचा, नामस्मरण करा आणि चांगले विचार सकाळपासूनच करायचे. कितीही मनात वाईट विचार येऊ दे अजिबात करायचे नाहीत. आणि याची सुरुवात तुम्ही 1 दिवसापासून नंतर 2 दिवस असं वाढवत जायचं. अचानक सगळं करायला जाल ना तर तुम्हाला काहीच शक्य होणार नाही. अचानक कोणतीच गोष्ट आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे थोडा प्रयत्न करत राहायचा. एक ना एक दिवस शक्य होतं. आपण आपल्या मनावर ताबा मिळवतोच.